नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिगनी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण पाहणार आहे की पीक विमा नुकसानीचा मोबाईलवरून तक्रार कशी काय करता येणार आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हाला माहिती मिळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर यायचं आहे आणि मोबाईलवर आल्यानंतर प्ले स्टोअर ॲप हे ओपन करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला. आणि ते ॲप सर्च केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन मागेल, लोकेशन अलाउ करून द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला येथे कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. येथे आल्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनवर क्रॉप लॉस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. क्रॉप लॉस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा येथे जो तुम्ही त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर नंबर दिलेला असेल तो नंबर तुम्ही येथे टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल तो OTP इथे एंटर करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला. 6 अंकी OTP येणार आहे शेतकरी मित्रांनो. तो OTP तुम्ही येथे टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता येथे सीझन खरीप आहे शेतकरी मित्रांनो. तो खरीप हा ऑप्शन निवडायचा आहे. इयर 2024 निवडायचा आहे शेतकरी मित्रांनो. स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना हे निवडायचे आहे शेतकरी मित्रांनो. आणि स्टेट महाराष्ट्र हे निवडायचं आहे. स्टेट महाराष्ट्र निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम स्कीम डिड यू इनॉट, इथे तुम्हाला CSC सेंटर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि हे डिड यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुमचा पॉलिसी नंबर, ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या फॉर्मवर दिलेला असेल तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, तो येथे तुम्ही टाकायचा आहे. आणि डन या ऑप्शनवर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या फॉर्मवर दिलेला असेल ॲप्लिकेशन नंबर तो व्यवस्थित टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो. आणि डन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पॉलिसी नंबर या ब्रॅकेटवर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. या ब्रॅकेटवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, तुमचं गाव येथे तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही कोणत्या पिकाचा विमा काढलेला आहे ते तुम्हाला येथे दिसेल. तुम्हाला ज्या पिकाची तक्रार नोंदवायची असेल त्या ब्रॅकेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे टाईप ऑफ इन्शुरन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतात. इथे तुम्हाला एक्सेस रेनफॉल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजेच की तुमच्या वावरात जास्त पाणी पडलेलं आहे तर तुम्ही हा ऑप्शन क्लिक करू शकता. अदरवाईज तुम्ही सायक्लोनिक रेंज, सायक्लोन अशा प्रकारे निवडू शकता. मी आता येथे एक्सेस रेनफॉल हा ऑप्शन निवडत आहे शेतकरी मित्रांनो. हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला येथे ज्या दिवशी तुमची पिकाचं नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला येथे डेट टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो. ज्या दिवशी इन्सिडेंट झालेला आहे त्या दिवशी डेट टाकायची आहे. आणि खाली तुम्हाला येथे तुमचं क्रॉप स्टँडिंग होतं, हार्वेस्टेड होतं की कट केलेलं होते हे टाकायचं आहे. आणि तुम्हाला येथे तुमचं नुकसानीचा पर्सेंटेज टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो.
इथे तुम्ही 90 टाकू शकता, 80 टाकू शकता, 70, 75 तुम्हाला वाटेल ते तुम्ही टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो. रिमार्कमध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल तर काही तुम्ही टाकू शकता. अदरवाईज तुम्ही इथे अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे. मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. असा तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही त्या जे तुमचं खराब झालेलं आहे पीक त्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे आणि सहीचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. इथे तुम्ही व्हिडिओ पण काढू शकता. तुम्हाला वाटेल तर व्हिडिओ काढा, नाही वाटेल तर तुम्ही नाही काढू शकता, नाही काढले तर चालेल. आणि सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट आय डी मिळेल. तो डॉक्युमेंट आय डी तुम्ही जपून ठेवायचा आहे शेतकरी मित्रांनो. हा डॉक्युमेंट आय डी तुम्हाला पुढे कामात पडणार आहे शेतकरी मित्रांनो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज पण मिळाला असेल शेतकरी मित्रांनो. येथे तुम्हाला दिसत असेल शेतकरी मित्रांनो, क्रॉप लॉस रिपोर्ट सक्सेसफुली. याचा अर्थ आहे शेतकरी मित्रांनो, तुमची तक्रार सक्सेसफुली कंपनीकडे नोंदवल्या गेलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक मेसेज पण आलेला असेल शेतकरी मित्रांनो, तुमची तक्रार झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही याच्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणीची नोंद असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला ई पीक पाहणी कशी करायची जर माहीत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ई पीक पाहणी कशी करायची या व्हिडिओची लिंक दिलेली आहे शेतकरी मित्रांनो. तो व्हिडिओ पाहून तुम्ही ई पीक पाहणी कशी करायची ते पहा आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना पण दाखवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय शेतकरी मित्रांनो.